व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व भावी अधिकाऱ्यांचे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद तर्फे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मग्न आहेत, खास या विद्यार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाचं सेशन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड नेमकं आयोग प्रश्न कसे विचारतो आणि या प्रश्नाचं उत्तर मला आलं पाहिजे, यासाठी मी नेमकं कोणत्या ट्रिक्स घ्यायला पाहिजे. या धावपळत्या युगामध्ये सर्व विद्यार्थ्यांची एक अपेक्षा असते की शॉर्टकट मध्ये काही गोष्टी मिळाल्या पाहिजे की जेकून माझा निकाल लागला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आज या महत्त्वाच्या सेशन मध्ये एक महत्त्वाचा भाग आहे ज्या टॉपिकचं नाव आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस याने चेंदी व्हॉइस. बघा मित्रांनो, प्रकार दोन आहेत, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे का कर्तरी प्रयोग आहे, या सर्व गोष्टी आपल्याला ओळखल्याशिवाय आपल्याला अचूक उत्तर गिरवता येत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून हा प्लॅटफॉर्मवर त्यांना अशी काही माहिती आजच्या सेशन मध्ये खूप महत्त्वाची मिळणार आहे. हे सेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका चेक केल्यानंतर नक्की कळेल की या सर्व प्रश्नाचं उत्तर मला येऊ शकतं. तर बघा मित्रांनो, आता या महत्त्वाच्या भागामध्ये आज एक टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे चेंज दी व्हॉइस. बघा मित्रांनो, चेंज द व्हॉइस असं नाव टाकल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न अनेक येतात. सर, ते वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे. मग मी तर नवीन एमपीसी करतो, मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो, पण मला अपयश का येतं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका बघाल त्यावेळेस तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. तर अशा या सेशन मध्ये चेंज द व्हॉइस मध्ये प्रकार किती आहेत, त्यांच्या पद्धती किती आहेत, काळानुसार कशा प्रकारे केलं जातं. मग एकूण 12 काळ आहेत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काळ माहित असतो पण त्यांचं टाइम एक्सप्रेशन माहित नसतं. अशाही विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं सेशन आहे आणि असं सेशन हे चालू राहणार आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की आयोगाच्या पद्धतीनुसार चालणारा हा एकमेव महाराष्ट्रातला क्लास आहे. या पूर्ण क्लासमध्ये आयोगामध्ये काय काय प्रश्न विचारले जातात, आयोगाच्या पद्धतीने कशा प्रकारचे प्रश्न येतात, या सर्व परीक्षा प्रमुख पद्धती ज्या आहेत या सेशन मध्ये तुम्हाला नक्की कळेल. तर बघा मित्रांनो, चेंज द व्हॉइस हा सर्वच विद्यार्थ्यांना कठीण वागणारा प्रश्न आहे. साधे प्रश्न तर येतातच, पण त्याचबरोबर असे काही वाक्य असतात ज्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हचा उपयोग केलेला असतो. तर मग इन्फिनिटिव्हचा उपयोग केला की विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतो, कारण या सर्व विद्यार्थ्यांना गरज आहे एका छोट्या छोट्या ट्रिक्सची. तर अशा ट्रिक्सच्या माध्यमातून आपण हे सेशन पूर्ण करणार आहोत की जे करून तुम्हाला समोर प्रश्न दिसल्यानंतर ते उत्तर विदिन सेकंड मध्ये गिरवता आला पाहिजे, हा कॉन्फिडन्स नक्की मिळेल. बघा मित्रांनो, तर चेंज द व्हॉइसचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. बघा मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस. नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस. फक्त शॉर्टकट लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. आता स्पर्धा परीक्षेमध्ये दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, हे ओळखता येणं गरजेचे. कारण परीक्षेमध्ये एवढं सांगितलं जातं, चूज द करेक्ट चेंज द व्हॉइस फॉलोइंग दिस सेंटेन्स. मग विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतो, कारण त्याला आयडियाच नसतात. मित्रांनो, जंगलात जात असताना आपल्याकडे काही अशी शस्त्र असावेत, त्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली जंगलातून चालू शकतो. स्पर्धा परीक्षा एक असा प्रवास आहे, बरेच विद्यार्थी मित्रांना नॉलेज आहे पण त्याचा उपयोग करता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकदम सोप्या ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, तर आम्हाला याची ओळख झाल्याशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकत. मग सर, हे ऍक्टिव्ह कसं ओळखायचं, पॅसिव्ह कसं ओळखायचं, तो मुद्दा लांबच. पण त्यापूर्वी हे कोणत्या काळातलं वाक्य आहे. मग एकूण 12 प्रकार, तर 12 प्रकारापैकी किती प्रकारामध्ये चेंज द व्हॉइस केलं जातं हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. जसं की सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, सिंपल फ्युचर, फ्युचर परफेक्ट. हे बोलायला खूप सोपं वाटतं, ओळखण्यासाठी एक गोष्टीचा कॉन्फिडन्स लागतो, तो कॉन्फिडन्स आम्हाला आला पाहिजे. तर या महत्त्वाच्या सेशन मध्ये परत आहे का, ऍक्टिव्ह व्हॉइस कसा आहे, पॅसिव्ह व्हॉइस कसा आहे, आणि आयोग तर म्हणतो प्रयोगाचा बदल करा. चेंज म्हणजे बदल, व्हॉइस म्हणजे प्रयोग. काळानुसार, वाक्यानुसार, दिलेलं वाक्य हे काळानुसार आहे का वाक्यानुसार आहे हे सुद्धा आपल्याला माहित झालं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये लॉजिक पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या पुढे एक मोठा जरी डोंगर असेल तो सोपा कधी वाटतो, ज्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो फ्रेंड. तर या महत्त्वाच्या सेशन मध्ये बघा, आता मी ऍक्टिव्हचे काय उदाहरणं देईल आणि पॅसिव्ह देईल, पण त्यापूर्वी काळानुसार कशा प्रकारे केलं जातं.
काळानुसार म्हणजे किती काळामध्ये केल्या जातं. मग सर मला तर काळ माहित असलं पाहिजे. जर मला काळच नाही, बघा टेन्स इज हर्ट ऑफ द ग्रामर अँड ग्रामर इज हर्ट ऑफ इंग्लिश. मग या दोन गोष्टी एकमेकावर डिपेंड करतात, तर आपल्याला ते येणं गरजेचं आहे. मग आता वेळ कशाला लावता, बघा काळानुसार म्हटल्यानंतर आपल्याला प्रेझेंट हे 3 मुख्य प्रकार आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. बघा फ्रेंड, एकदम सोप्या पद्धतीने आपण जाऊया. प्रेझेंट कसा ओळखायचा, प्रेझेंट पास्ट कसा ओळखायचा, फ्युचर कसा ओळखायचा. कारण मला स्पर्धा परीक्षेमध्ये ओळखणं आलं पाहिजे, ओळखण्याचे डावपेच माझ्या डोक्यात आले पाहिजे. जर ओळखताच नाही आलं तर मी 4 पैकी माझं कोण. बघा मित्रांनो, किती साधं लॉजिक आहे. या 4 ऑप्शन मध्ये माझी नोकरी आहे, पण मलाच माहित नाही, कारण मला याचा परिचय नाहीये. तर मला परिचय होणं गरजेचं आहे. साध्या भाषेत सांगतो, काहीच अवघड नाहीये. तर मला सांगा, या प्रेझेंटची ओळख कशी करायची, या पास्टची ओळख कशी करायची, या फ्युचरची ओळख कशी करायची, आणि त्यानंतर त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, हे तर दुसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा हा समजून घेणं आहे की या प्रेझेंटचे उपप्रकार किती, या पास्टचे उपप्रकार किती, या फ्युचरचे उपप्रकार किती. त्यानंतर आपल्याला कळेल की हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, सिंपल प्रेझेंट आहे का प्रेझेंट कॉन्टिन्युअस आहे, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणू शकतो. या सर्व गोष्टी आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीये. तर बघा मित्रांनो, मग आता प्रेझेंट तर माहीत झाला, हे सख्खे 3 भावंड आहेत मित्रांनो. बघा हे प्रेझेंट एकदम साधी पद्धत आहे. प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार 4 मित्रांनो. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे, ज्याला आपण ज्येष्ठ चिरंजीव म्हणूया, यांचे सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा मित्रांनो, आता मला सिंपल प्रेझेंटची आयडेंटिटी पाहिजे. हे दिलेलं विधान हे सिंपल प्रेझेंट आहे का पास्ट कॉन्टिन्युअस आहे का पास्ट परफेक्ट आहे, हेच मला माहित नाहीये. तर मी उत्तर कसं घेणार. सर्व विद्यार्थी मित्र खूप हार्डवर्क करतात, खूप हार्डवर्क करतात, पण अपयश येतं, कारण त्यांना स्मार्ट वर्क करायला आलं पाहिजे. स्मार्ट वर्क करणं म्हणजेच तुमचा निकाल कमी वेळेत लागणं, याचं लक्षात ठेवा. म्हणून आता सिंपल प्रेझेंटची मला ओळख झाली, तर मी त्याच्यावर छंदवेस कसा होईल, ऍक्टिव्हचं वाक्य कसं ओळखायचं, पॅसिव्हचं वाक्य कसं ओळखायचं, एकदम सोप्या ट्रिकनुसार तुम्हाला मी सांगतोय. काही शंका असेल तर काही टेन्शन घेऊ नका, हा आपलं सातत्याने व्हिडिओ चालणार आहेत. तुमचं पूर्ण जी काही शंका कुशंका असेल त्याचं निराकरण होईल. ओके, तर बघा फ्रेंड, सिंपल प्रेझेंट. सर व्हॉट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल प्रेझेंट, आय डोंट नो, सो व्हॉट आय डू. इट्स ग्रेट क्वेश्चन. माणसाच्या जीवनात प्रश्न पडल्याशिवाय उत्तर शोधत नसतो, ही आयुष्याची आपली जडणघडण आहे. आता मला सांगा, मला सिंपल प्रेझेंटच माहित नाहीये, तर मी पॅसिव्ह व्हॉइस कसं करणार. आता चेंज व्हॉइस तर काळानुसार पण होतं, वाक्यानुसार पण होतं, पण परीक्षेमध्ये ते वाक्यानुसार आहे की काळानुसार आहे, हे पण मला ओळखता आलं पाहिजे. मेन अजेंडा आपल्याला कळत नाही फ्रेंड, म्हणून आपल्याला आयोगाच्या पद्धती कठीण वाटतात. तर बघा मित्रांनो, सिंपल प्रेझेंट म्हटलं की सिंपल लॉजिक आहे, सब्जेक्ट प्लस V1 ऑब्लिक V5. आता बरेच विद्यार्थी मित्र कन्फ्युजन आहेत, सर V5 काय. बघा मित्रांनो, जसं मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लागलं की क्रियापदाचं चौथं रूप होतं, हे तुम्हाला ग्रेट माहिती आहे. तसंच दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्याला यस किंवा इयस किंवा आयस हा प्रत्यय जर लागला तर समजून घ्यायचं तो काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट होय. हा कॉन्फिडन्स तुमच्या मनात पाहिजे. तर बघा मित्रांनो, एकदम सिंपल पद्धत आहे. कर्ता हा तृतीय पुरुष असेल, तृतीय म्हणजे काय, काही मित्र इथंही कन्फ्युजन होतात. बघा मित्रांनो, कन्फ्युजन झालं की आपला अभ्यास तिथं थांबतो, आणि थांबला की माणूस झोपला की आयुष्यातून संपला. मग हे न होण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट जर 25 प्रश्नापैकी 25 प्रश्न जर मला आले तर आपला कॉन्फिडन्स हा वाढत जातो. आणि हे येण्यासाठी मित्रांनो आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहित पाहिजेत. जर तुम्हाला या साध्या गोष्टी जर हे टूल्स माहित झाले तर तुम्हाला काहीच कठीण वाटणार नाही. बघा आता सिंपल प्रेझेंटचं फॉर्मेट आहे. जेव्हा कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा क्रियापदाचं पाचवं, तर बघा मित्रांनो, पाचवं म्हणजे जेव्हा क्रियापदाला यस, इयस किंवा आयस या 3 पैकी एक प्रत्यय लागला तेव्हा समजून घ्यायचं की हा सिंपल प्रेझेंट आहे. गेटिंग एव्हरीवन, आय होप यू विल अंडरस्टँड. बघा, क्रियापदाचं 5 रूप कधी समजायचं, जेव्हा क्रियापदाला या 3 पैकी एक प्रत्यय लावला असेल. बघा मित्रांनो, आपल्याला वाक्य तर बनवायचं नाही, स्पर्धा परीक्षेत सर्व भांडवल बनवलेलं आहे, फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा सिंपल प्रेझेंट आहे, हा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आहे, हा प्रेझेंट परफेक्ट आहे. ही सिंपल लॉजिक जर आलं, टेन्स जर तुमच्या डोक्यात आला, तर डायरेक्ट निरेशन असेल, इनडायरेक्ट निरेशन असेल, यू कॅन अंडरस्टँड इमिडिएटली. बट यू नीड दॅट बेसिक कॉन्सेप्ट. And this concept, when your basic concept will be clear, definitely you will good result. Okay friend, so right now look at the board. Simple present. What's identity of simple present? जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल
किंवा क्रियापदाला प्रत्यय लागला असेल तो काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. गॉट दॅट? आय होप, मी अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. बघ मित्रांनो, याच्यावर वाक्य कसं बनवायचं बघा. जसं की आय राईट अ लेटर. बघा मित्रांनो, वाक्य दिसलं परीक्षेत की तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सर, इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल प्रेझेंट. वाय? कारण कर्त्याच्या नंतर आलेलं हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स आला, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. कर्ता जर तृतीय पुरुष आला, तृतीय म्हणजे जेव्हा आपण दोघं तिसऱ्याबद्दल बडबड करतो, जसं की ही, सी, इट इज थर्ड पर्सन, तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांचा उपयोग झाला तर त्या ठिकाणी क्रियापदाला प्रत्यय लागतो. आणि क्रियापदाला प्रत्यय लागला की समजून घ्यायचं हे सिंपल प्रेझेंट आहे. मग आता सर पुढे काय करायचं, ऍक्टिव्ह कसं ओळखायचं बघा. सिंपल प्रेझेंट मध्ये या फॉर्मेट नुसार जे वाक्य असतं ते वाक्य असतं ऍक्टिव्ह व्हॉइस, ज्यांना आपण शॉर्टकट म्हणू AV. ए फॉर ऍक्टिव्ह, व्ही फॉर व्हॉइस. मग हा झाला कर्तरी प्रयोग. मग कर्मणी कसा करायचा, कर्मणी करताना मग आपल्याला दुसरा एक फॉर्मेट द्यायचा. एकदम शॉर्टकट ट्रिक्स मित्रांनो, काळजी करू नका. बघा आता आपण इथं शोध घेतला, प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार 4 आहेत. त्यापैकी पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याने साधा वर्तमान काळ. जर परीक्षेमध्ये असं वाक्य आलं आय राईट अ लेटर आणि तुम्हाला सांगितलं चेंज द व्हॉइस करा, चेंज द व्हॉइस केलेला अचूक पर्याय ओळखा, त्यावेळेस तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे, सर इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल प्रेझेंट. मग तुम्हाला पुढच्या फॉर्मेटचं काम होईल की सर आता सिंपल प्रेझेंट आम्हाला समजला, पण या सिंपल प्रेझेंट मध्ये पॅसिव्ह व्हॉइस कसं केलं जातं. How to make passive voice in simple present? So first we have need that. What's identity of simple present? So definitely you can understand how to change the voice. तर बघा मित्रांनो, I write letter म्हटलं की हा सिंपल प्रेझेंट आहे, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. का? कारण वाक्यामध्ये या फॉर्मेट नुसार जे वाक्य बनतं ते ऍक्टिव्ह असतं. इट इज ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सो राईट नाऊ आय वॉन्ट चेंज द व्हॉइस. सो व्हॉट आय डू, काहीच काळजी करू नका मित्रांनो, शॉर्टकट ट्रिक सांगतोय बघा. आता सिंपल प्रेझेंट मध्ये हे वाक्य दिले, हे सिंपल प्रेझेंटच आहे का, साधा वर्तमान काळात दिलेलं आहे का, हे मला कळाल्याच्या नंतर माहित झालं पाहिजे की साध्या वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान काळाचे आलेले वाक्य कसं असतं हे पहिला मुद्दा आपण समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला सांगितलं सूत्र, सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला यस किंवा ईएस किंवा कधी कधी आयएस हा प्रत्यय लागला असेल, शेवटी कर्म असेल, तर समजून घेऊया हा सिंपल प्रेझेंट आहे. आता सिंपल प्रेझेंट मला समजलं सर, आता मला सिंपल प्रेझेंट मध्ये पॅसिव्ह व्हॉइस कसं केलं जातं हे समजणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिला मुद्दा समजून घ्या. ऍक्टिव्ह व्हॉइस, जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं, आय राईट अ लेटर, आय राईट अ लेटर, या फॉर्मेट नुसार जे वाक्य बनलं ते ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे इट इज ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट. कशामुळे? कारण क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणून हा सिंपल प्रेझेंट आहे. आता माझ्या डोक्यात आलं पाहिजे हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, पण मला आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, तो मी पॅसिव्ह व्हॉइस करताना काय सूत्र वापरू. बघा मित्रांनो, एक साधे सोपे सरळ सूत्र आहेत. प्रथम काय घ्यायचं बघा मित्रांनो, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, या वाक्यातील ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता आला पाहिजे. ऑब्जेक्टच्या नंतर टू बी चे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आला असेल, ज्याला आपण पूरक म्हणतो, तर पूरक आल्याच्या नंतर तिसऱ्या रूपाच्या नंतर तुम्ही मांडू शकता. नाही आलं तर त्याच्यानंतर हा बाय, बायच्या नंतर वाक्यामध्ये जर नाव आला, ज्याला आपण सब्जेक्ट ऑफ एव्ही ऑब्लिक ऑब्लिक इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ केस. बघा मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ केसचा अर्थ आहे दिलेल्या ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये जर नाव आलं असेल तर पॅसिव्ह करताना ते नाव जशास तसं मांडावं. आणि जर त्या ठिकाणी प्रोनाउन आला असेल, ज्याला आपण सर्वनाम म्हणतो, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जे सर्वनाम असतो, जर वाक्यात सर्वनाम आला तर मात्र अशा वेळेस मित्रांनो कुठले टेन्शन न घेता त्या सर्वनामाची द्वितीय विभक्ती घ्यावी. मग बऱ्याच विद्यार्थी मित्रांना विभक्त्या माहीत झाल्या पाहिजे. तर मित्रांनो एका साईडला वाटल्यास लिहून घ्या वाक्यामध्ये, आय ची विभक्ती मी आहे, त्यानंतर ही ची विभक्ती हिम आहे, त्यानंतर सी ची विभक्ती हर आहे,
त्यानंतर वी ची विभक्ती अस आहे, त्याचबरोबर दे ची विभक्ती देम आहे, त्यानंतर यू ची विभक्ती यूच आहे, त्याचबरोबर इट ची विभक्ती इट आहे. बघा मित्रांनो एकदम साध्या पद्धती आहेत, कुठेही कन्फ्युजन व्हायची गरज नाहीये. इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ केस. आता हा फॉर्मेट हे आपल्याला पूर्ण छंदवाईस होताना कामी येणारी गोष्ट आहे. यांना म्हटलं जातं विभक्ती. आय ही नॉमिनेटिव्ह केस आहे, मी इट्स ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजे याला आपण द्वितीय विभक्ती मानूया. म्हणजे आम्हाला जर ह्या विभक्त्या पाठ झाल्या तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे ही आलं तर याचं हिम होतं. पण मला ही माहित नाही तर हिम कसं कळेल, मला सी माहित नाही तर हर कसं कळेल, मला दे माहित नाही तर देम कसं कळेल. या सर्व गोष्टी आपल्याला कॉन्फिडेंटली अभ्यासण्यासाठी मित्रांनो फक्त जडणघडण पाहिजे अभ्यासाची. आम्हाला स्मार्ट वर्क करायची सवय लागली गरजेचं आहे. बघा मित्रांनो आयचं मी हे क्लिअर झालं, मला अपेक्षा आहे हे क्लिअर झालं असेल. आता या विभक्त्या माहीत झाल्याच्या नंतर आपल्याला काम करायचं आहे की साध्या वर्तमान काळामध्ये आलेलं ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह या सूत्रानुसार करायचं. आता बघा मित्रांनो आय राईट अ लेटर, सिंपल प्रेझेंट आहे, याचा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला मी अपेक्षा करतो, कारण मी या फॉर्मेटनुसार वाक्य दिलेलं आहे. जर या आयच्या ठिकाणी ही किंवा सी आला असेल तर आपण त्यांना थर्ड पर्सन मानूया, ज्याला आपण तृतीय पुरुषी एकवचनी म्हणतो. म्हणजे आयच्या ऐवजी ही आलं तर ही राईट्स अ लेटर. याचा अर्थ एक तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स आला असेल की जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा क्रियापदाचं पाचवं रूप असेल तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मला जेव्हा छंदवाईस करायचा आहे तेव्हा हा फॉर्मेट मित्रांनो तुम्हाला पाठ झाला पाहिजे. हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. कर्त्याने केलेली क्रिया, कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते, ज्याच्यावर त्याचा परिणाम होतो त्यांना कर्म असं म्हटलं जातं मराठीमध्ये, ज्यांना आपण ऑब्जेक्ट म्हणतो. जसं की मी दूध पितो, माझी पिण्याची क्रियाचा परिणाम हा कोणावर होतोय, या दुधावर. दूध कमी कमी होत चालले, याचा अर्थ मी जी क्रिया करायलो ती दुधावर होते, याचा अर्थ कर्म आहे. वाक्यामध्ये कर्म नसेल तर पॅसिव्ह होणार नाही, कारण पॅसिव्ह नसेल तर ऍक्टिव्ह होणार नाही. ही रूपरेषा आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट आल्याशिवाय तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा इंग्लिशमध्ये बँकिंग असेल, एनडीए, सीडीएस, इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हा एक साध्या ट्रिक्सवर तुम्हाला बोलला जातोय की जे करून तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सहज यश संपादन करू शकता. तर बघा मित्रांनो ऑब्जेक्ट प्लस ह्या फॉर्मेट मात्र तुम्हाला येणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो ऑब्जेक्ट ऑफ ए व्ही प्लस एम किंवा इज किंवा आर तिन्हीपैकी एकाला घ्यायचे कर्मानुसार. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण पीपी म्हणतो आणि पास्ट पार्टिसिपल, त्यानंतर एजंट बाय, त्यानंतर वाक्यामध्ये जर नाव आलं तर जशास तसं किंवा त्या नावाच्या ऐवजी ही आला असेल, सी आला असेल, दे आला असेल किंवा वी आला असेल तर त्यांची आपल्याला द्वितीय विभक्ती मांडायची आहे, ज्याला आपण लिहून दिलेलं आहे. आय आलं तर मी करा, ही आलं तर हिम करा, सी आलं तर हर करा. अपेक्षा करतो मित्रांनो हे खूप बेसिक गोष्टी आहे, पण हे येणं गरजेचं. ही आल्याशिवाय आपल्याला पुढे स्पर्धा परीक्षेमधले जे कठीण समस्या वाटणारे प्रश्न आहेत ते सहज तुम्ही सोडू शकता. तर मग आता या फॉर्मेट मी अभ्यासल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की आता आपल्याला या फॉर्मेटनुसार पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. मित्रांनो बघा आय राईट अ लेटर हे कर्ता आहे, हे क्रियापद आहे आणि कर्त्याने जी केलेली क्रिया आहे या शब्दावर येते म्हणून हे कर्म आहे. आता अशा वाक्याचं पॅसिव्ह करताना एकदम सोपे आयडिया मित्रांनो. बघा हे ऑब्जेक्ट इकडे सुरुवातीला घ्यायचं जसं की अ लेटर. बघा मित्रांनो एकदम सोपा भाग आहे. त्यानंतर इथे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा पाचवं दिसलं की आपल्याला हे तीन गोष्टी आठवल्या पाहिजे. टू बी चे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर. बघा मित्रांनो एकदम साधी पद्धत आहे. कर्म सुरुवातीला घेतलं म्हणजे या ऑब्जेक्टचा सब्जेक्ट झाला, आता सब्जेक्ट नुसार पुढची कारवाई करावी लागेल. मग या तीन गोष्टी आहेत एम किंवा इज किंवा आर. आता एम ला आमंत्रण द्यायचं का इज ला आमंत्रण द्यायचं का आर ला आमंत्रण द्यायचं, इट इज डिपेंड ऑन धिस ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट नुसार जातोय आपण. मग इथे एक वचनी असल्यामुळे आपण इथे इज घेऊया. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप मित्रांनो ज्याला आपण रिटर्न म्हणूया. त्यानंतर ऑब्जेक्ट बाय आणि ह्या आय इथे सर्वनाम आलेलं आहे. तुम्हाला मी यापूर्वी म्हटले जर वाक्यामध्ये नाव आलं असेल तर मात्र आपण त्याचं नाव जशास तसं घेतो आणि नावाच्या व्यतिरिक्त जर त्या वाक्यामध्ये सर्वनाम आलं असेल तर त्या सर्वनामाची तुम्ही द्वितीय विभक्ती मांडू शकता. जसं की आय याने मी, हे तुम्हाला सुद्धा लिहून दिलेलं आहे. बघा मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स
प्रेझेंट कॉन्टिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट या सर्व सिस्टम मध्ये एकदम महत्वाच्या भागावर आपण जी चर्चा करतोय की काळानुसार छंदवयस कशा प्रकारे होतं, किती काळामध्ये छंदवयस केलं जातं, या सर्व गोष्टीचं नॉलेज आपल्याला एका भागामध्ये कळालेलं आहे. जसं की आय राईट लेटर, अ लेटर इज रिटन बाय मी, हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइस कसं ओळखायचं, परत ऐका. जेव्हा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तिन्हीपैकी एक, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असेल, त्यानंतर हे बाय असेल, इकडे दुसरी विभक्ती असेल, तर समजून घ्यायचं इट्स आयडेंटिटी ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. तर मित्रांनो मला कॉन्फिडन्स आहे सिंपल प्रेझेंट मध्ये कशा प्रकारे छंदवयस झालं हे तर तुम्हाला नक्की कळालं असेल. अजून आपण चांगल्यापैकी प्रॅक्टिस करणार आहोत. त्यानंतर हा झाला एक भाग, सिंपल प्रेझेंट कसा असतो हे तुम्हाला क्लिअर झालंय. आता त्याच नंतर याचा सक्का भाऊ जो दुसरा आहे तो म्हणजे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स याने प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. सर मला अगोदर त्याची ओळख पाहिजे, ती ओळख झाल्याच्या नंतर त्याचं रूपांतर कसं बदलायचं हे मी नंतर सांगेन, पण मला अगोदरची ओळख झाली पाहिजे. तर बघा मित्रांनो, ज्यांना आपण कॉन्टिन्युअस म्हणू किंवा प्रोग्रेसिव्ह म्हणू शकता, हा दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आता हे चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा, कारण आयोगाने जर वाक्य दिलं दे आर रायटिंग अ लेटर, तर मला हे कळालं पाहिजे हे विधान चालू वर्तमान काळाचं आहे, पण हे चालू वर्तमान काळ आहे का नाही हे मात्र मला कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स, आणि या सर्व ट्रिक्स तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने देतो आहे की जे की आपण इंग्लिश मुळे निकाल आपला घालवू शकत नाहीयेत. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटलं की तुमच्या डोक्यात फॉर्मेट आला पाहिजे कोणता, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर एम किंवा इज किंवा आर आला असेल आणि त्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लागला असेल तर समजून घ्यायचं तो आहे चालू वर्तमान काळ. बघा मित्रांनो, आता या फॉर्मेट नुसार जे वाक्य बनणार आहे ते वाक्य म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि आता ऍक्टिव्ह व्हॉइस जर कळालं तर पॅसिव्ह व्हॉइस कळायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याकडे फॉर्मेट दिलेले आहेत, एकदम साधे फॉर्मेट आहेत. साध्या सूत्रानुसार तुम्ही पुढची बॅटिंग करू शकता. फक्त तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे डावपेच ओळखता आले पाहिजे. जे विद्यार्थी मित्र स्मार्ट वर्क करतात, कमी वेळेत त्यांना जास्त भेटलं पाहिजे, तर ते रिझल्ट लवकर आणू शकतात. बघा मित्रांनो, आता हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. कशावर ओळखला आपण, कारण या वाक्यामध्ये एम किंवा इज किंवा आर या तीन भावंडापैकी कोणताही एक भावंड आला असेल आणि या मूळ क्रियापद म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जर आयएनजी लागलं तर हे क्रियापदाचं चौथं रूप बनतं. मित्रांनो आपल्याला माहिती झालं पाहिजे पहिलं रूप हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, हे चौथं आहे, हे पाचवं आहे, कारण क्रियापदावरून काळ ठरतो, काळाहून क्रियापद नाही. मित्रांनो हे पण तुमच्या महत्वाची गोष्ट असू द्या. तर मला क्लिअर झाला असेल की हा प्रेझेंट कंटिन्यूचा फॉर्मेट आहे. आता या फॉर्मेट नुसार जे वाक्य बनेल तो झाला प्रेझेंट कंटिन्युअस. जसं की दे आर सिंगिंग सॉंग्स. बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये तुम्हाला लगेच वाक्य दिसलं की कळायला पाहिजे की हे वाक्य प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे का. तिथे तुम्हाला फॉर्मेट देणार नाही, फॉर्मेट तुमच्या डोक्यात पाठ झाले पाहिजे मित्रांनो कॉन्फिडेंटली की हे वाक्य चालू वर्तमान काळ आहे. का बरं, कारण कर्त्याच्या नंतर एम इज आर पैकी एक आर आलेला आहे आणि त्याच नंतर या मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलं, याचा अर्थ हे क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि हे एक ऑब्जेक्ट आहे. मग आता अशा वाक्यांचं पॅसिव्ह करताना हे ऍक्टिव्ह आहे का, कारण या सूत्रानुसार जे वाक्य बनतं ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस असतं. आता पॅसिव्ह व्हॉइस करताना जो फॉर्मेट आहे त्यानुसार तुम्हाला आला पाहिजे, तो फॉर्मेट उचित ठरणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता लक्षात ठेवा, साधा वर्तमान काळ असेल, चालू वर्तमान काळ असेल किंवा पूर्ण वर्तमान काळ असेल, या काळामध्ये तुम्हाला त्याचे फॉर्मेट जर आठवले तरच तुम्ही पुढच्या गोष्टी चांगल्यापैकी मांडू शकता. जसं की आता याचा मी फॉर्मेट दिल्याबरोबर तुम्हाला कळालं की हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. का बरं, कारण या तीन पैकी कर्त्याच्या नंतर या तीन सहाय्यकारी क्रियापदापैकी कोणतेही असेल आणि मूळ क्रियापदाला जर आयएनजी प्रत्यय लागला असेल तर मित्रांनो तो चालू वर्तमान काळ असतो. काळ आल्याशिवाय पुढच्या गोष्टी कळत नाहीयेत, कारण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढच्या आयोगाच्या पद्धती आपल्याला कळू शकत नाहीत. मित्रांनो म्हणून हे महत्वाचा भाग आहे, ह्या बेसिक गोष्टी आहेत. हे चालू वर्तमान काळ ओळखल्याच्या नंतर आता मला हे ऍक्टिव्ह व्हॉइस वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय, तर मी काय करू, हाही फॉर्मेट तुम्हाला येणं गरजेचं. बघा मित्रांनो, ते फॉर्मेट नोटेड करतोय. जसं की प्रथम ऑब्जेक्ट घ्यायचंय. ऑब्जेक्ट कुठलं घ्यायचंय,
तर ऑब्जेक्ट ऑफ एव्ही याने एव्हीच्या कर्माने पीव्हीची सुरुवात करावी. त्यानंतर मित्रांनो या कर्मानुसार या तिघापैकी एकाला बोलवायचे, त्या कर्मावर डिपेंड करतो. म्हणजे ऑब्जेक्ट एव्हीच्या कर्माने पीव्हीची सुरुवात करतो, हे पीव्ही आहे. त्यानंतर या 3 क्रियापदापैकी एकाला बोलवायचे. पण चालू क्रियेमध्ये पॅसिव्ह केलं हे दाखवण्यासाठी मित्रांनो कंपल्सरी इथं बीइंग घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो खूप महत्वाच्या ट्रिक्स आहेत. चालू वर्तमान कसा असतो हे तुम्हाला क्लिअर झालं. आता या चालू वर्तमान काळामध्ये पॅसिव्हाइज करताना हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट ऑफ एव्ही म्हणजे एव्हीच्या कर्माने पीव्हीची सुरुवात करावी. त्यानंतर या 3 सहाय्यकारी क्रियापदापैकी कर्मानुसार एकाला घ्यावं. त्यानंतर चालू क्रिया दाखवण्यासाठी इथं बीइंग घ्यायचंय आणि त्यानंतर मात्र मित्रांनो क्रियापदाचं तिसरं रूप येणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या रूपाचा उपयोग केल्याच्या नंतर कंपल्सरी इथं बाय घ्यावा लागेल. आणि या बायच्या नंतर बायचा अर्थ असा होतो की ही क्रिया कोणाकडनं घडली आहे, कोणाकडनं करण्यात आली. जसं आपण म्हणतो यांच्याकडून त्यांच्या गालात मारण्यात आली. आता आपण जेव्हा असं म्हणतो नेमकं मारण्यात कोणाकडून आली, तो म्हणजे दाखवणारा बाय हा शब्द दाखवतो, बाय. त्यानंतर वाक्यामध्ये जर नाव आलं असेल तर आपण सरळ सरळ काय करू शकतो, सब्जेक्ट ऑफ एव्ही म्हणजे एव्ही मध्ये आलेला जो कर्ता आहे, नाव आहे, तुम्ही जसे तसं मांडू शकता. इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी मीन्स इन ऍडिशन टू, जर त्या वाक्यामध्ये नामाऐवजी येणारा शब्द जर सर्वनाम असेल तर मात्र त्या सर्वनामाची तुम्हाला द्वितीय विभक्ती मांडावं लागेल. जसं की आता इथे जर आय आलं तर मी घ्यावं लागेल. म्हणजे याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणूया, इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ केस. बघा मित्रांनो खूप महत्वाचा भाग आहे. या फॉर्मॅटनुसार इथं या चालू वर्तमान काळात तुम्ही पॅसिव्ह करू शकता. ते कसं करू शकता, फॉर्मॅट दिलाय, एव्हीच्या कर्माने पीव्हीची सुरुवात करावी, त्या कर्मानुसार क्रियापद योग्य ते घ्यावे, त्यानंतर कंपल्सरी बीइंग घ्यावे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे, नंतर बाय, आणि जर कॉम्प्लिमेंट आलं तर तिसऱ्या रूपाच्या नंतर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर वाक्यामध्ये नाव असा उल्लेख झाला असेल तर नाव जशाच तसं, आणि जर नाव नाही आलं तर त्या नावाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो ज्यांना आपण सर्वनाम म्हटलं जातं त्या सर्वनामाचा उपयोग झाला तर मात्र त्याची द्वितीय विभक्ती तुम्हाला आली पाहिजे. मी तुम्हाला मांडून दिलेल्या विभक्ती आहे, तुम्ही ते परत परत पाहू शकता. अशा अनुषंगाने हा फॉर्मॅट तुम्ही नक्की नोट केला असेल की या फॉर्मॅटनुसार आता आपण इकडे जाऊया की जे करून तुम्हाला कळेल की यामध्ये कशा प्रकारचं पॅसिव्ह केलं जातं. बघा मित्रांनो मी परत वाक्य लिहितो इथे. आता वाक्य किती जरी बदललं तर नियम बदलू शकत नाही. जसं की दे आर सिंगिंग सॉंग्स. बघा मित्रांनो या वाक्यामध्ये आम्हाला ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. हे हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे. आता आपला नियम आहे हे ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह करायचे, प्रथम हे कर्म आलं पाहिजे, मग विच ऑब्जेक्ट लगेच आपल्या डोक्यात आलं पाहिजे, हे आहे सॉंग्स. आता हे अनेक वचनी आहे का एक वचनी आहे तुम्हाला नक्की कळेल. आता अनेक वचनी एक वचनी कळणं का गरजेचं आहे, कारण त्याच्यानुसार तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद घेणं ठरवायचं आहे. मग सॉंग्स हे सिंग्युलर आहे का, नाही, हे कसं आहे, प्लुरल आहे. मग एकदम टेन्शन न घेता आपण एकदम व्यवस्थित मांडणं करणं गरजेचं आहे. जसं की सॉंग्स म्हणजे आता सहाय्यकारी क्रियापद काय घेणार, मग आपण आर. चालू क्रिया दाखवण्यासाठी काय घेणार, बीइंग. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप संग, त्यानंतर काय घेणार, बाय, आणि दे आलं म्हणून देची विभक्ती काय घेणार मित्रांनो, देम. बघा मित्रांनो मला कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला ते नक्की साध्या गोष्टी कळाल्या असतील. साध्या साध्या आपण ट्रिक्स दिलेल्या आहेत. या सूत्रानुसार ट्रिकनुसार जर तुम्ही छंदवाईस करत गेलात तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. पण या सर्व अडचणीवर मात करायची असेल मित्रांनो तो साध्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत, ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. कारण याच्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कसेही एरर डिटेक्शनचा प्रश्न असेल, ज्याला आपण फाइंड द एरर म्हणतो, याही गोष्टीवरचं तुम्हाला नॉलेज परिपक्व मिळू शकतं. आता बघा या शॉर्टकट तुम्हाला मी ट्रिक्स दिलेल्या आहेत. हजारो वाक्य परीक्षेला बदलतील पण नियम बदलणार नाहीत. म्हणून नियमावर जास्त काम करा. नियम जर कळाला तर तुम्हाला देखील ऍटलिस्ट कळेल की या प्रश्नाचं उत्तर आपण काय लिहायला पाहिजे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहिती मित्रांनो 4 पैकी 1 आपल्याला गिरवायचं असतं. मग या 4 पैकी 1 गिरवत असताना आपल्या डोक्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की सर हे छंदवाईस तर मी शिकलेलो आहे पण मला आता ऍक्टिव्हाइज पॅक्टिव्हाइज पण कळालं. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये या प्रकारची जी नियमवाली आहे ही नियमवाली जर तुम्ही कॉन्फिडेंटली जर आत्मसात केली तर मला वाटतं कठीण जाणार नाहीये. आता बघा मित्रांनो यावर एक सांगतोय की स्पर्धा परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो. डायरेक्ट असं एक वाक्य देतात जसं की सी इज सिंगिंग अ पोयम. बघा मित्रांनो हे वाक्य दिसलं की आता तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलाय की हे वाक्य प्रेझेंट
कॉन्टिन्युअस आहे, हा चालू वर्तमान काळ आहे आणि या चालू वर्तमान काळामध्ये हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्हच आहे, हे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला. आता पॅसिव्ह कसं करणार हे तुमच्याकडे नियम दिलाय, या नियमानुसार आपण जाऊया. तर बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात हे तुम्हाला सांगतो. असे 4 ऑप्शन असतात. या 4 ऑप्शन पैकी एक उत्तर असतं ज्या उत्तरावर तुमचं राज्य असतं, ज्या राज्यावर तुम्ही नोकरी करू शकता. असं ऑप्शन शोधण्यासाठी तुम्हाला एकही पर्याय असतात आणि या पर्यायामध्ये विद्यार्थी जे अचूक डावपेच खेळतात ते सक्सेस होतात. मग काय करणार आता, हे कर्म सुरुवातीला काय घेतो, आपले नियम काय आहे, प्रथम कर्म घ्यावे. घेतलं, सिंग्युलर आहे म्हणून इजला इज घेणार. त्यानंतर चालू क्रिया दाखवण्यासाठी आपण काय घेतलं मित्रांनो, बीइंग घेतलं. त्यानंतर क्रियापदाचं काय घेणार, तिसरं रूप घेणार संग. त्यानंतर काय घेणार मित्रांनो, बाय. आणि इथं सी हा आला म्हणून याचं सेकंड विभक्ती काय आहे, हर आहे. पण आता आयोग एवढा कन्फ्युजन करतो की बऱ्याच मुलांना याचं उत्तर गिरवता येत नाही. बीन. बघा मित्रांनो, मी 4 पर्याय दिलेत. या 4 पर्यायापैकी माझं कोण हे ज्या विद्यार्थ्याला कळालं तो विद्यार्थी नक्कीच यावर्षी नोकरी प्राप्त करू शकतो. अ पोएम इज बीन. बघा मित्रांनो, कसं चुका करताय आयोग, ही चूक आम्हाला कळाली पाहिजे. बाय सी. आणि शेवटी कधी कधी असतं नन ऑफ दीज. आता या सर्व प्रश्नाचं उत्तर गिरवताना तुमच्या डोक्यात कॉन्फिडन्स आला की या 4 पैकी माझं कोण, हे फक्त साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत, या साध्या गोष्टी आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी खूप मदत करतात. बघा, साधा नियम आहेत. तुम्हाला सांगितलं हा चालू वर्तमान काळ आहे का पूर्ण आहे, तुम्हाला ओळख झालेली आहे. या वाक्याचं पॅसिव्ह करताना तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की या 4 पैकी तुमचं एक बरोबर आहे, हे रॉंग आहे कारण या वाक्यामध्ये बीन दिलेलं आहे. त्याचबरोबर हे सी वाक्य पण रॉंग आहे. का बरं, इथे पण बीन दिलंय आणि इथे दुसरी विभक्ती प्रथमा विभक्ती दिलेली आहे देण्याच्या ऐवजी, म्हणून हे रॉंग आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला चूक कधी ओळखता येते, जेव्हा अचूक माहिती असते. आणि जर आपल्याला अचूक उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला चुका शोधायच्या असतील तर अचूक नॉलेज माहित होणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्राने एकदम व्यवस्थित साध्या पद्धतीने तुम्ही घरी गेल्यानंतर कुठल्याही प्रश्नपत्रिका जर चेक करायला गेला तर तुम्हाला ते प्रश्न एकदम सोपा वाटला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि तुमचा जर काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. दिलेली तुम्हाला काही नंबर असते, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट, तुमचं जी काही शंका कुशंका असेल आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो. तुमचे जे शंकाचं निराकरण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, म्हणून हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. एकदम साध्या पद्धतीने मराठी व्याकरण असो की इंग्लिश व्याकरण असो, तुम्हाला आयोगाच्या पॅटर्ननुसारच पूर्ण माहिती मिळेल आणि एकदम शॉर्टकट ट्रिक्स असतील. जास्त वेळ न लावता कमी वेळेत तुम्हाला जास्त मार्क्स पडतील, या अनुषंगाने हा आमचा भाग सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये यावरच अजून काही प्रश्न आहे, जे काही इंट्रॅगेटिव्ह कशा प्रकारचं असतं, लेटचं वाक्य कशा प्रकारचं असतं, कधी कधी वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट येतात, मग एका ऑब्जेक्टला डायरेक्ट का म्हणायचं, एका ऑब्जेक्टला इनडायरेक्ट का म्हणायचं, ते कसं ओळखायचं, यावर खूप महत्त्वाचं सेशन होणार आहे. हे महत्त्वाचं सेशन तुम्हाला तर कळालंच पाहिजे, पण तुमच्या मित्राला सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. तर मित्रांनो, लवकरच पुढच्या भागामध्ये आपण यामध्ये अजून काही वेगळ्या ट्रिक्स आहेत, याच्यामध्ये अपवाद काही सेंटेन्सेस आहेत जे वाक्यानुसार केले जातात, त्यांच्यावरही आपण काम करणार आहोत. पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. त्या अवस्थेनुसार आपण काम करत आहोत. वेगवेगळे नियमावली तयार आहेत, नोट्स तयार आहेत. या अकॅडमी मार्फत तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. फक्त दिलेल्या ट्रिक्स फक्त अभ्यासा आणि घरी गेल्यानंतर स्पर्धा परीक्षामध्ये आलेले विविध परीक्षाचे प्रश्न आहेत ते चेक करा. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की या सर्व गोष्टी जर अशा ट्रिक्सद्वारे जर आपण पुढे गेलो तर आपला यश नक्की होणार आहे. सो ऑल द बेस्ट, टेक केअर.